मी जास्त तिखट घेतले. नमस्कार मंडळी, MH फूड टूर म्हणजे महाराष्ट्र फूड टूरच्या नव्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. महाराष्ट्रातली फक्त शहरच नाही तर वेगवेगळ्या गावांमधलं फूड कल्चर एक्सप्लोर करायचं हा या सिरीजचा उद्देश आहे आणि म्हणूनच ही सिरीज आपल्याला या भागात घेऊन आलेली आहे सासवड गावात. सासवड गावातल्या प्रसिद्ध पुरंदर वाड्यासमोर मी उभा आहे आणि इथले वेगवेगळे फूड स्पॉट आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर चला. ओके, तर सासवड गावात आल्याच सुरुवातच आपण खाण्याची ऑफकोर्स मिसळणी करतोय. तर खूप फेमस स्पॉट आहे चंदूशेठ फडतरे. बाय द वे हे कोल्हापूरचे फडतरे नाही तर हे आहे सासवडमधले फडतरे मिसळ आणि जी खूप प्रसिद्ध आहे आणि खूप जुनी आहे. त्याबद्दल मी खूप जास्त ऐकून होतो. मला खूप सारे रेकमेंडेशन याच मिसळचे आले होते. हा जो स्पॉट आहे ना म्हणजे मुख्य बाजारपेठेतच हा स्पॉट आहे फडतरे मिसळ आणि या स्पॉटच्याच आपण लय प्रेमात पडलोय. म्हणजे कम्प्लिटली नॉस्टॅल्जिया आहे इथे. पूर्णपणे कडेपाटाचं बांधकाम, खांब आणि जनरली अशा ठिकाणी तुम्हाला बाक असतात नाही का, खुर्च्या टेबल असं नसतं. तर तसंच लाईनीमध्ये बाक आहेत आणि छानशी मिसळ. तर आपण मिसळ खाऊयात. मिसळमध्ये इथे आहे शेव चिवडा, ट्रॅडिशनल शेव चिवडा. मटकी त्यांनी वेगळी दिलेली आहे आणि तिखट जो रस्सा आहे तो पण त्यांनी वेगळा दिलेला आहे. तसं तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही तिखट बनवू शकता, ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येकाला आपल्याला आवडीप्रमाणे मिसळ तयार करता येईल. कांदा आहे आणि ऑफकोर्स पाव आहे. म्हणजे बऱ्याच लोकांना एक फार त्रास होतो ना हे की अरे ब्रेड कसा, तर इथे पाव आहे. त्यामुळे नाशिककरांना जरा नाही का बरं वाटलं असेल हे बघून. तर आपण ट्राय करूया मिसळ आणि सांगूयात कशी आहे. मला एक छान गोष्ट अशी वाटते की 1760 गोष्टी नाही आहेत, नो नॉनसेन्स. जे ट्रॅडिशनल असतं शेव चिवडा, रस्सा, मटकी आणि पाव. आधी नुसती मिसळ खाऊन बघू आपण. मी जास्त तिखट घेतले. झटका आहे पण चविष्ट झटका आहे. थोडंसं हे खाल्ल्यावर ना मला कोल्हापूरचा फील येतोय. म्हणजे कोल्हापूरला ज्या पद्धतीचं ज्या फ्लेवरची मिसळ असते ना तशी जाणवते. म्हणजे जो रस्सा आहे, शेव चिवडा आहे, शेव चिवडा यांनी इथे इन हाऊस बनवलेला लगेच जाणवतोय. प्रचंड फ्रेश आहे. शेव पण अतिशय कुरकुरीत आणि चिवडा जो आपण म्हणतो ना की गावांकडच्या लग्नामध्ये जो चिवडा मिळतो ना तशीच चव आहे. तशी झणझणीत चव आहे त्याला. आणि मटकी अप्रतिम मिसळ. म्हणजे आपण म्हणतो ना की खूप जास्त आजकाल थाळ्या आणि बऱ्याच गोष्टी असतात पण एक जुनी जी गावातली मिसळ आहे त्याची जी चव असते तशी चव आहे आणि लय भारी वाटलंय मला. म्हणजे पुण्याच्या जवळ आपण 30-40 किलोमीटर अंतरावरती आलोय पण चव जी आहे ती एकदम कोल्हापूरची असं मला माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे गावातली अस्सल मिसळ तुम्हाला ट्राय करायची असेल आणि तसाच फील घेऊन त्या नॉस्टॅल्जियामध्ये तर हे बेस्ट स्पॉट आहे. म्हणजे ट्राय करायलाच पाहिजे. म्हणजे इतके वर्ष कसा काय माझ्या हातून हा सुटला. बऱ्याच वेळा बारामती साईडला जाताना आम्ही सासवडवरूनच जातो पण तेव्हा कसा काय हा स्पॉट सुटला असं मला वाटतंय. मे बी आत असल्यामुळे येणं होत नाही पण खास इथे येऊन खावं असा स्पॉट आहे. आता मी पावाबरोबर खातो. पावाबरोबर तर अजून भारी लागते आणि मला असं वाटतं की या मिसळला पावच पाहिजे. सासवड ट्रिप पहिल्या घासात वसूल झालेली आहे. ही चव आहे ती कायम माझ्या जिभेवर आहे आणि जवळपास 2000 सालापासून मी इथे येतोय आणि जवळपास 2-3 महिन्यातनं मी इथे येतोच. ह्या मिसळीची म्हणजे काय म्हणायचं ती चव जी भिनलेली आहे मनात ती सोडवत नाही. म्हणजे या मिसळची खासियत अशी सुद्धा आहे की शेव आणि चिवडा एकदम फ्रेश असल्यामुळे पावाची पण गरज लागत नाही. तुम्ही नुसती मिसळ खाऊ शकता अशी चव याची. नमस्कार, माझं नाव नितीन चंद्रकांत फडतरे. आमच्या हॉटेलला जवळपास 80-1 वर्ष झाली. माझ्या आजोबांनी सुरू केलं होतं. आता वडिलांनी मी पाहतो माझी. आमची मिसळची खासियत म्हणजे चव मेंटेन आणि आमच्या मिसळनी त्रास होणार नाही तुम्हाला, हे सगळ्यात मोठी खासियत. बेस्ट मिसळ होती. जर तुम्हाला कोल्हापूरची मिसळ खायची असेल आणि पुण्यापासून कोल्हापूरला जायची इच्छा नसेल, एवढा वेळ नसेल तर 30 ते 40 किलोमीटर अंतरावरती फडतरेला नक्की या. या फडतरेची मिसळ खाल्ल्यावर कोल्हापूरचं फडतरे विसरून जाल. मिसळ हाणल्यावर आम्ही गेलो सासवडमधल्या प्रसिद्ध संगमेश्वर मंदिरात. हे मंदिर हेमाडपंथीय पद्धतीने बांधलं गेलंय आणि 700 ते 800 वर्ष जुनं आहे. फारच सुंदर मंदिर.
लातूरच्या निमित्ताने मला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमधली सुंदर मंदिरं बघता येत आहेत ना, त्याचा खूप जास्त आनंद आहे. त्या स्पॉटला जाण्याआधी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. उन्हातान्हात राव आपण अख्खा महाराष्ट्र पालथा घालतोय. प्लीज सबस्क्राईब करा राव. दर व्हिडिओजला तुम्ही येताय, भरपूर व्हिडिओ बघताय, पण यार सबस्क्राईबच करत नाही, आपल्याला दिसतंय अनालिटिक्समध्ये. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा. चला. तर सासवडमधली ही प्रसिद्ध भेळ आहे, ही 27 वर्ष जुनी आहे. आणि मला सासवडकरांनी सांगितलं होतं की ही भेळ तू खास, अशा पद्धतीची भेळ बाकी कुठेही मिळणार नाही. ही आहे सासवडमधली आप्पा भेळ. सासवड एसटी स्टँडच्या बॅक साईडलाच ही आप्पा भेळ आहे. आणि भेळ म्हणजे ही एक भेळ आहे बाय द वे. ही म्हणजे जेवण आहे डायरेक्ट, 4 लोकांना पुरू शकते एक भेळ, एवढी याची क्वांटिटी आहे. आणि सगळ्यात भारी खासियत म्हणजे जनरली मटकीचा सॅम्पल म्हणजे जे मिसळमध्ये घालतात ते हे भेळेमध्ये घालतात. आणि काकडी सुद्धा आहे. काकडी, टोमॅटो जनरली भेळेमध्ये असतोच, पण काकडी आहे आणि मटकीचा रस्सा आहे भेळेमध्ये. हे काहीतरी वेगळं आहे आणि युनिक आहे. त्यामुळे अशा पद्धतीची भेळ आपण पहिल्यांदाच खाणार आहे. तर आपण आधी पहिल्यांदा ना मिक्स करून घेऊयात. मिरच्या पण आहेत सोबत. बापरे, सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जेव्हा छान असा एकदम ठसका लागला ना इथल्या सॅम्पलचा, तर्रीचा, तर मला वाटलं की एकदम झणझणीत असेल भेळ. पण काय होतंय, चुरमुरे आणि फरसाणमध्ये तो सॅम्पल घातल्यानंतर एवढी क्वांटिटी फरसाणाची आणि चुरमुऱ्याची असल्यामुळे एकदम ती माइल्ड होतीये. सोबत चुरमुरे आणि जे फरसाण आहे ते प्रचंड फ्रेश आहे. समोर आपल्याला असं वाटतं की मटकीचा रस्सा चुरमुरीत कसा लागेल, पण छान लागतोय तो इकडे. तर तुम्हाला अजून जास्त झणझणीत करून खायची असेल तर त्याने असा वेगळा कांदा लसूण मसाला दिलाय. पण मला असं वाटतं टाकावा तो, कारण ऍक्च्युली भेळची चव प्रचंड माइल्ड आहे. जो असा झटका मिळतो ना भेळेने, तसा नाहीये. ही भेळ जर तुम्ही घेतलीत ना तर लगेच संपवायला पाहिजे, कारण तो रस्सा जसं मुरेल ना चुरमुऱ्यांमध्ये ते खूप सॉगी होत जाणार आहे. म्हणजे फ्रँकली सांगायचं झालं तर फार आउटस्टँडिंग भेळ नाहीये. त्याचं कारण असं आहे की मटकीचा रस्सा एवढा कॉम्प्लिमेंट करत नाहीये. तर कांदा त्यांनी वेगळा दिलाय. काकडीचं काहीच अस्तित्व जाणवत नाहीये, म्हणजे का काकडी असं आपल्याला वाटतं. त्यामुळे ओके चव, पण म्हणलं तसं की वेगळी चव म्हणून ट्राय करायला हरकत नाही. आणि ही जी फेमस आहे ती कॉलेजच्या पोरांमध्ये जास्त फेमस आहे. तर कारण असं आहे की तुम्ही क्वांटिटी बघा, म्हणजे भेळेची थाळी अक्षरशः म्हणजे एक भेळ ही 4 लोकांना पुरेल. त्यामुळे कॉलेजच्या पोरांमध्ये बेस्ट आहे ना की 4 जण आहेत, एक भेळ मागवली, मस्त गप्पांचे कट्टे तुमचे रंगू शकतात. त्यामुळे कॉलेजसाठी हा स्पॉट जास्त फेमस आहे. मी म्हणलं तसं जाता येतं तुम्हाला जर काही वेगळं ट्राय करायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. पण एक म्हणतात ना की परफेक्ट भेळ असं कॉम्बिनेशन फारसं नाहीये. मिसळ झाली, भेळ झाली, आता काय राहिलं, वडापाव. चला. तर प्रत्येक गावाकडे वडापावचं कल्चर असतंच. प्रत्येक गावामधला एक वडापाव फेमस असतोच. तर सासवडचा प्रसिद्ध वडापाव आहे अस्मिता वडेवाले. त्यांच्या खूप साऱ्या शाखा आहेत, पण सासवड बस स्टँडच्या समोर त्यांची पहिली शाखा आहे. तर बाकीच्या गोष्टी पण मिळतात, मिसळ आहे, डोसा आहे, पण ऑफकोर्स वडापाव इथली सिग्नेचर डिश आहे. तर आपण वडापाव घेतलेला आहे. नको नको काहीच नको. ते आपल्याला आग्रहाने मिसळ वगैरे देत आहेत, पण म्हणलं नाही, आम्ही नाही हो सेट, आमचं खूप, आम्ही ऑलरेडी मिसळ खाऊन आलोय, नाही जाणार एवढी. बापरे. तर असं झालं की तुम्ही शूटच करतायत तर आमचे प्रत्येक पदार्थ शूट करा. इथे आमची वाट लागायची पोटाची, नाही का, खाऊन ऑलरेडी मिसळ खाऊन आलोय. ही जर मिसळ खाल्ली ना डायरेक्ट रांगत घरी जावं लागेल. हा, तर बॅक टू वडापाव. ताजा ताजा वडा त्यांनी तळून दिलेला आहे, खुसखुशीत जाणवतोय बाहेरून तरी, पण खाऊन बघूयात तो कसा आहे. खूप गरम आहे, क्या बात आहे. सुरेख आहे, म्हणजे उगाच प्रसिद्ध आहे म्हणून असा नाही. छान गोष्ट म्हणजे भाजीची चव खूप सुंदर आहे. मुख्य म्हणजे बऱ्याच वेळा तो बटाटा कच्चा राहतो आतला बऱ्याच वडापावमध्ये, तसं नाहीये. बाहेरचं जे आवरण ना प्रचंड खुसखुशीत आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल की इकडून पण नाही का तशा त्या चिमण्या त्याला लागलेल्या आहेत आणि ते खाताना प्रॉपर आवाज येतोय. प्रॉपर कुरकुरीत आवाज येतोय, इतकं खुसखुशीत आहे. आणि सोबत ना चिंचेची चटणी दिली आहे, कांदा दिलाय आणि कैरीचे तुकडे सुद्धा आहेत. त्यामुळे त्याला आंबट गोड चव येते खाताना. त्यामुळे चटणी चिंचेची मस्त आहे.
आणि कैरीमुळे जरा अजून गंमत येते. सासवड बस स्टँडच्या एक्झॅक्ट समोर हायवेवरतीच हा स्पॉट आहे. त्यामुळे जर तुमचं नवीन लग्न झालं असेल आणि जेजुरीला दर्शनाला जाणार असाल तर जाता जाता एक एक वडापाव खायला काहीच हरकत नाही. आता वडापाव झालेला आहे, पण याचा काय करायचा हा एक प्रश्न आहे. बाबू ते म्हणतात की व्हिडिओ करतात तर घ्याच सगळ्याच्या चवी. काय व्हायचं, हे कसं संपायचं? म्हणजे खातो, बघतो ही भेळ कशी आहे, भेळ आले की राहत नाही. त्याला आपल्यापेक्षा जास्त भारी आहे. परफेक्ट आंबट गोड करीचे तुकडे पण आहेत आणि अशी प्रॉपर भेळ आहे. आणि मकाचा चिवडा पण आहे याच्यामध्ये. वडापाव खायला आलो होतो, पण भेळ इतकी चांगली आहे. भरपेट खाऊन झालेलं आहे आणि आता सांगता जी असते खाण्याची ती जनरली आपण चहाने करावी, नाही का? आता सासवडमध्ये मला दिसतात जागोजागी चहाच्या टपऱ्या आहेत, पण मला सासवडकरांनी रेकमेंड केलं की शिवशक्ती चहा इथला लई ओल्ड आहे आणि खूप छान आहे. तर बघूयात, कारण अस्मिताच्याच लेनमध्ये एस्टेट स्टँडच्या समोर शिवशक्ती चहा आहे. तर मग तो चहा पिऊन जरा शक्ती येते का आपल्या अंगात बघूयात आपण, नाही का? चला. शिवशक्तीचा स्पेशल चहा मागवलेला आहे. एका घोटात असा उत्साह आलेला आहे, अशी मेंदूची कवाडं उघडलेली आहेत आणि असं आयुष्यातच एक शक्ती आलेली आहे. ॲक्च्युली हे दर चहा प्यायला की मला असं वाटतंच, पण इथला चहा छान आहे. एकतर माइल्ड आहे, ऑफकोर्स आम्ही स्पेशल सांगितलं आणि कमी साखर सांगितली होती. असं काय फार वेगळा किंवा ग्रेट आउटस्टँडिंग नाही आहे, पण कधी कधी असतं ना की एखादा चहाचा स्पॉट आयकॉनिक होऊन जातो, तसा आहे. पण एक की अननेसेसरी साखर आणि पाकच करतात गावाकडे, तसं नाही आहे. तर चहाची चव त्याने तशी मेंटेन ठेवली आहे. चहाचा स्वाद आहे, उगच वेलची आणि साखरच ओव्हरपॉवर होती असं काही होत नाही. म्हणजे छान चहा आहे. म्हणजे एक असं एकदम मस्त उत्साह देणारा ऑथेंटिक चहा प्यायचा असेल, गावाकडचा टिपिकल असा पाक किंवा जास्त गोड असणारा नको हवा असेल तर चांगला चहा आहे. शिवशक्ती स्टँडच्या समोरच. तर आपल्या उत्तम मिसळच्या यादीमध्ये सासवडची मिसळ ऍड झालेली आहे. इतकी मिसळ आवडलेली आहे. तर हे होते आपले सासवडमधले स्पॉट. बरेच लोक मला कमेंटमध्ये म्हणतात की काय महाराष्ट्र म्हणजे काय फक्त नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर एवढाच आहे का? आमच्या विदर्भ आणि मराठवाड्यात तू काय येणार नाही आहेस का? ए भाऊ, आपण विदर्भावरती अजिबात अन्याय वगैरे होऊन देणार नाही बरं का. तर थोडंसं ऊन कमी होऊ द्या, मग नक्की येतो. आणि मला एकच पोट आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने आपण अख्खा महाराष्ट्र कव्हर करणार आहोत. पुढचा स्पॉट कुठला असावा मला सांगा, कमेंटमध्ये सांगा. आणि फक्त शहराचं किंवा गावाचं नाव सांगू नका. तर तिथे काय काय उत्तम खायला मिळतं याची अशी पूर्ण यादी द्या तुम्ही, म्हणजे ते स्पॉट मी नक्की कव्हर करायचा प्रयत्न करीन. आपला नुकताच कोकणाचा होमस्टेचा व्हिडिओ केलेला आहे, तो तुमचा राहून गेला असेल बघायचा तर नक्की बघा. दर बुधवारी आपण इंटरेस्टिंग फूडचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत, त्यामुळे बुधवार आणि सोमवार अजिबात चुकवायचं नाही. पुढच्या आठवड्यात भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत हॅपी जर्नी.